श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचे 2026 वार्षिक राशी भविष्य. 2026 तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन, शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सिंह राशीचे 2026 हे वर्ष अडचणींनी भरलेले असेल. सिंह राशीच्या लोकांना यावर्षी शनीच्या दह्यामुळे वर्षभर समस्यांना तोंड द्यावे लागेल. आरोग्याच्या समस्या असतील, गंभीर आणि प्राणघातक आजार होण्याची शक्यता आणि भीती आहे. वाईट सवयीपासून सावध राहा. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. हंगामी आजाराबद्दल सावधगिरी बाळगा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. रुग्णालयात दाखल होणे आणि उपचारावरही खर्च येईल. व्यवसाय आणि कामातील परिस्थिती काहीशी सैल राहील. तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल बनवण्याचा प्रयत्न कराल. 11व्या घरात गुरु 2 जूनपर्यंत तुम्हाला अंशतः लाभही मिळतील. व्यवस्था आणि खर्च चालू राहतील आणि तुम्हाला जगण्यासाठी पुरेसे पैसेही मिळतील. शनीच्या दह्यामुळे मोठा नफा किंवा अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता कमी आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नये. 10व्या घरात उच्च चंद्र असल्याने व्यवसाय आणि व्यापार विस्ताराच्या योजनांना गती मिळेल, परंतु ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. आर्थिकदृष्ट्या पैसा जितका लवकर खर्च होईल तितक्या लवकर येईल. पैशाच्या बचतीचा अभाव असेल. यावर्षी तुमच्या सर्व व्यस्त वेळापत्रकामध्ये आणि वचनबद्धतेमध्ये तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी वेळ मिळेल. तुम्हाला हे जाणवेल की कठीण काळात कुटुंबाचा पाठिंबा हा सर्वात मोठा आधार आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल. तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या मुलांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. शत्रू आणि विरोधक सक्रिय असतील, परंतु ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. 2 जून नंतर गुरु त्याच्या उच्च राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पैसे देखील येतील. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. पती पत्नीमध्ये कधीकधी किरकोळ वैचारिक मतभेद उद्भवू शकतात, परंतु हे मतभेद वेळेत दूर होतील. शत्रूंच्या कारस्थानापासून सावध राहा. काही आर्थिक बाबी गुंतागुंतीच्या होऊ शकतात, परंतु एखाद्या शहाण्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने त्या सोडवल्या जातील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य चिंतेचे कारण असेल. यावर्षी जमीन, इमारती, वाहने इत्यादी खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा. प्रवास करताना तुमच्या खाण्यापिण्याची विशेषतः काळजी घ्या. आरोग्य, यावर्षी तुमचे शारीरिक आरोग्य कमकुवत असेल आणि आजारपण जास्त असेल. तुम्ही तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष करणे टाळावे. तुम्हाला योगा आणि व्यायामासारख्या गोष्टीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यावर्षी गंभीर आणि घातक आजार उद्भवू शकतात. 2 जूनपर्यंत गुरुग्रह 12व्या घरात असेल. भटकंतीच्या स्थिती राहिल्यामुळे कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. ज्येष्ठ सदस्यांचे आणि वृद्धांचे आरोग्य बिघडू शकते. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामी हालचालीमुळे पचनसंस्थेचे आजार आणि पायांचे आजार त्रासदायक ठरतील. व्यस्तता आणि घाईमुळे तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुग्रहाच्या संक्रमणामुळे काही शस्त्रक्रिया होऊ शकतात. व्यवसाय आणि पैसा, यावर्षी व्यवसायात नफा आणि तोटा असा चढ उतार होईल. नोकरी करणाऱ्या आणि करिअर केंद्रित व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील. व्यवसाय विस्तार योजनावर काम सुरू होईल. आर्थिक आवक होण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. व्यवसाय आणि कुटुंब यापैकी एक निवडण्याच्या संधी वारंवार निर्माण होतील. व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि अनेकदा तुम्हाला लक्ष ठेवतील. उत्पन्न फक्त 1 पैसा आणि खर्च फक्त 1 रुपया असेल. व्यवसाय आणि व्यापारात हुशारी आणि बुद्धिमत्ता वापरून तुम्ही तुमचा नफा वाढवाल. काही अडथळ्यानंतर तुमचा विस्तार योजना प्रत्यक्षात येईल. कामात किरकोळ समस्या उद्भवतील, परंतु तुम्ही प्रत्येक अडचणी आणि समस्या शहाणपणाने आणि विवेकाने सोडवाल. मी तुम्हाला सावध करतो की 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुच्या भ्रमणामुळे आर्थिक बाबीबाबत कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही एखाद्या गुप्त कटाचे बळी ठरू शकता. 5 डिसेंबरपर्यंत 7व्या घरात राहूच्या स्थानामुळे भागीदारीसोबत काही वैचारिक मतभेद आणि गैरसमज निर्माण होतील. 5 डिसेंबरपर्यंत 7व्या घरात राहूच्या स्थानामुळे भागीदारासोबत काही वैचारिक मतभेद आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या वक्री गतीमुळे तुमचे पैसे चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या स्थानामध्ये अडकू शकतात. जमीन, इमारती, फ्लॅट इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. घाईघाईने केलेली गुंतवणूक किंवा निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. सिंह राशीचे कौटुंबिक जीवन, राहू 5 डिसेंबरपर्यंत 7व्या घरात आहे, म्हणून पती पत्नीमधील वैचारिक सुसंवादता समस्या निर्माण होतील. घरगुती कलहाची परिस्थिती निर्माण होईल. अविवाहितांच्या लग्नाशी संबंधित बाबी गुंतागुंतीची होऊ शकतात. यावर्षी प्रत्येक आघाडीवर अडचणी आणि समस्या उद्भवतील. कामाच्या व्यवस्थेत तुम्ही कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे कमी लक्ष देऊ शकाल. मालमत्तेशी संबंधित भावासोबत वाद आणि समस्या उद्भवू शकतात. गैरसमज निर्माण होतील. तुमच्या मुलाचे करिअर, विषयाची निवड, तुमच्या इच्छेनुसार निवड हा तुमच्या चिंतेचा मुख्य विषय असेल. तुम्ही नातेवाईकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे कराल. कधी सासू सून आणि मोठी बहिणी यांच्यात मतभेद निर्माण होतील. घरातील कोणत्याही ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सिंह राशीचे शैक्षणिक जीवन,
सिंह राशीचे लोक स्वाभिमानी आहेत. यावर्षी तुम्ही स्वतःला अभ्यासात दृढ निश्चयाने झोकून द्याल. 2 जूनपर्यंत 11व्या घरात गुरुची स्थिती अनुकूल परिणाम देईल. तुमच्या एकाग्रतेत हळूहळू वाढ होताना तुम्हाला दिसेल. जर तुम्ही करिअर केंद्रित अभ्यासक्रम करत असाल तर सुरुवातीला त्यात अडथळे येतील, परंतु कालांतराने ते नाहीसे होतील. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब इत्यादीपासून अंतर ठेवा, कारण याचा तुमच्या करिअर आणि अभ्यासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला 4 ग्रह 5व्या घरात असल्याने नोकरी करण्यासाठी पदोन्नती आणि वाढीसाठी मार्ग मोकळा होईल. तसेच अभ्यास आणि करिअरबाबत तुमच्या मुलावर जास्त दबाव आणि ताण टाकू नका. तुमची इच्छा त्याच्यावर लादू नका. तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करून पुढे जा. यावर्षी नवीन नोकरीच्या संधी आणि ऑफर तुमची वाट पाहत आहेत. सिंह राशीचे प्रेम जीवन. वर्षाच्या सुरुवातीला 5व्या घरात 4 ग्रहांच्या युतीमुळे तुम्हाला प्रेमसंबंधासाठी असंख्य प्रस्ताव येतील. शनीच्या साडेसातीपासून सावध राहा. प्रेमसंबंधामुळे बदनामी होऊ शकते. 5व्या घरात शुक्र असल्याने प्रेमीमध्ये उत्कृष्ट समन्वय आणि सुसंवाद असेल. तुमचे मित्रमंडळ खूप मजबूत असेल. कठीण आणि आव्हानात्मक काळात प्रत्येक मित्र खूप स्थिर राहील. तुमच्या पाठीशी उभा आहे. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान तुम्ही गरजू मित्राला मतीचा हात पुढे कराल. सिंह राशीचे विवाह आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या 2026च्या राशीनुसार 2026 हे वर्ष सिंह राशीखाली जन्मलेल्यांसाठी आणि लग्नासाठी पात्र असलेल्यांसाठी चांगले राहील. हा काळ विवाहाशी संबंधित बाबीसाठी अनुकूल राहील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आणि तुमच्या 7व्या भावाचा स्वामी शनी 8व्या भावात असेल, जो शुभ मानला जात नाही. जर तुमच्या कुंडलीतील परिस्थिती सकारात्मक असेल तर या काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसू शकतात. ही राशी ग्रहांच्या संक्रमणावर आधारित असल्याने लग्न करणाऱ्यासाठी हा एक उत्तम काळ असेल, कारण वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून 2026 पर्यंत गुरु तुमच्या नफाघरात असेल. गुरु हा विधी आणि कुटुंबाचा कारक मानला जातो. परिणामी 5व्या आणि 7व्या भावात असलेल्या नफाघरात गुरुची दृष्टी हा काळ लग्न, प्रेमसंबंध आणि लग्नासाठी फलदायी बनेल. सिंह राशी 2026 नुसार 2026 हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी थोडे कमकुवत असू शकते. विवाहित व्यक्तींनी त्यांच्या नातेसंबंधाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण या काळात 7व्या भावाचा स्वामी 8व्या भावात असेल. लहान सहान बाबी देखील नातेसंबंध वाढू शकतात आणि कमकुवत करू शकतात. दरम्यान 7व्या घराचा राहूची उपस्थिती नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण करू शकते, म्हणजेच किरकोळ वाद लवकर मोठे होऊ शकतात. म्हणून लहान समस्या वाढण्यापूर्वीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तसंच या काळात अनावश्यक संशय टाळा. जर तुमच्या दोघांमध्ये काही समस्या उद्भवल्या तर बसून प्रामाणिकपणे तुमची बाजू मांडणे आणि त्या सोडवणे उचित आहे. एकूणच 2026 हे वर्ष विवाहाशी संबंधित बाबीसाठी मोठ्या प्रमाणात अनुकूल असेल, परंतु हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी आव्हानात्मक असू शकते. विशेषतः 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात गुरुग्रहाच्या सहकाराच्या अभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. परंतु वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून 2026 आणि 31 ऑक्टोबर ते वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा काळ तुलनेने चांगला असू शकतो. वाहन, खर्च आणि शुभकार्य. यावर्षी कोणतेही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता नाही. तसेच तुम्हाला प्रचंड खर्चाचा त्रास होईल. दैनंदिन घरातील वस्तू खराब होत राहतील. शक्यतो अनावश्यक खर्च टाळावा. कोणत्याही शुभ कार्यक्रमादरम्यान अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. तुमचे वाहन नियमितपणे दुरुस्त करा आणि देखभाल करा, अन्यथा तुमचे वाहन तुम्हाला रस्त्यातच अडकून टाकू शकते. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीमुळे तुम्ही निराश व्हाल आणि तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. नुकसान आणि कर्ज. यावर्षी आर्थिक बाबीवरील तुमचा विश्वास तुम्हाला बुडवेल. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. शनीची साडेसातीची शुक्रता आहे आणि 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि खर्च व्यवस्थापित करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता. जुन्या कर्जाबद्दल ते परत केले जातील. तसेच ज्यांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले आहेत त्यांच्याकडून परतफेडण्याची मागणी करत राहा. यावर्षी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यासोबत पालकांशी किंवा नातेवाईकाशी संबंधित अनुचित घडू शकते. सहली. यावर्षी मध्यम आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाचे भरपूर योगा येतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीचे नियोजन करू शकता. कामाशी संबंधित सहली विशेषतः फायदेशीर ठरतील. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना देखील आखू शकता. उपाय आहेत. वर्षाची शुभता वाढवण्यासाठी तुमच्या गळ्यात 6 कॅरेटचे माणिकांनी जडलेले सूर्ययंत्र घाला. दररोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. रविवारी बैलाला गूळ आणि रोट्या अर्पण करा. नियमितपणे लाल फुलाच्या रोपाला पाणी घाला आणि सूर्याची प्रार्थना करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.